आज आपण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या ताडकळस या शाळेच्या 6व्या वर्गाच्या सर्व विद्यार्थिनींना घेऊन क्षेत्रभेटीसाठी इथं आलेलो आहोत। आजची आपली ही क्षेत्रभेट आहे आणि जयंत डाळ मिल किंवा हा जो गृह उद्योग आहे या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत। जयंत डाळ मिल व पापड उद्योग या ठिकाणी पापड मिळतात, शेवया मिळतात, हळद दळून मिळते, डाळी मिळतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया असं सर्व प्रकारचं साहित्य जे आपल्या सर्वांना नित्योपयोगी संसारामध्ये लागत असते खायला प्यायला सगळ्यांना, ते सगळं इथं बनवून दिलं जातं। आता हे बघायला आपण इथं सगळ्या डाळी वाळू घातलेल्या आहेत। या डाळीपासून इथं आता डाळ तयार होणार आहे। आपण खूप मोठ्या मोठ्या मशीन बघितल्या, इथली सगळ्यात मोठी मशीन बघितली जी त्यांनी सांगितली आपल्याला छायाताई शिंदे यांनी की ती 3 लाख रुपये किमतीची आहे। त्यानंतर इकडच्या ह्या सगळ्या खूप मोठ्या ज्या मशीन आहेत त्या आपण बघितल्या। पीठ कसं मळलं जातं, म्हणजे आपलं घर छोटं असतं तर आपण काय करतो, आपली आई लगेच किंवा तुम्ही स्वतः करून बघता, पोळ्या उंडा चुरता, पण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर एखादी बनवायची असते पोळ्या वगैरे स्वयंपाक असतो तेव्हा अशी आता उंडा एकत्र करण्याची चुरण्याची मशीन मिळालेली आहे। त्याचबरोबर पापड, त्या उंड्यापासून पापड बनवायचे आणि ते पापड पूर्ण त्याच्यावर प्रोसेसिंग होते, म्हणजे ते ॲटोमॅटिक तयार होतं। त्यानंतर पुढं जातं, वेगवेगळ्या स्टेजमधून ते वाळवून त्याला उष्णता मिळून तयार होऊन ते खाली येतं। खाली आल्याबरोबर फक्त त्यांचं काम काय, पॅकिंग करायची, आणि त्याची क्षमतासुद्धा खूप मोठी आहे। म्हणजे एका तासामध्ये आपण किती बनवू शकतो? ती एका तासामध्ये म्हणजे जवळपास 15 ते 16 किलो पापड तयार 15 ते 16 किलो एवढ्या पिठापासून आपल्याला ते पापड मिळतात एका तासात। दिवसभर ही मशीन चालू राहिली तर किती लागेल, म्हणजे खूप लोकांना त्याचा पुरवठा आपण करू शकतो। तेवढी ऑर्डर आपल्याकडं मिळणार नाही, पण जर मिळाली तर ती तेवढा पुरवठा ते करू शकतात। त्यानंतर इकडच्या बाजूला आपण बघितलं, इकडं आपण मिरची कांडप, त्यानंतर हळद दळण्याचं आहे, त्यानंतर पिठाची गिरणी आहे। हे सगळे उद्योग या ठिकाणी चालतात, म्हणून आपण आवर्जून इथं भेटायला आलो। शिक्षण म्हणजे काही पुस्तकातच सगळं शिकायला मिळते असं नाही, आणि शिक्षकच शिकवतात असं सुद्धा काही नाही। तुम्ही कुठून पण शिकू शकता। तुम्ही रस्त्यानं चालले एखादी घटना प्रसंग त्या वातावरणातून पण तुम्ही शिकू शकता। तर आज क्षेत्रभेटीच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्यात आपल्याला। उद्या आपल्याला भविष्यात आपल्या जीवनामध्ये सगळ्याला आता नोकऱ्या मिळणार नाहीत आणि सगळ्यांनीच नोकरी आपण करायचं नसतं, कोणी उद्योग व्यवसाय उभे करायचे असतात आणि त्याच्यामधून आपल्याला पुढं जायचं असतं जीवनामध्ये। ज्याला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे। म्हणून इथं बघितलं आपण की हा एक गृह उद्योग किंवा डाळ मिल खूप छान पद्धतीनं चालवली जाते। साहेबराव शिंदे जे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या पत्नी छायाताई शिंदे हे दोघंजण मिळून चालवतात। महिला असून सुद्धा छायाताईंचा या उद्योगामध्ये खूप मोठा वाटा आहे, म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे सक्षमपणे सांभाळलेलं आहे। आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडेल की एवढं सगळं उभं करायचं तर मग पैसे लागतात, पैसे कुठून आणायचे? तर त्याच्यासाठी सुद्धा बचत गट आहेत, शासनाच्या विविध योजना आहेत। त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काही कर्ज मिळतं, काही सबसिडी मिळते, त्या सबसिडीमधून सुद्धा आपण हा उद्योग उभा करू शकतो। आता यांनी सुद्धा काही हे एकाच दिवसात असं सगळं उभं केलेलं नाही, त्यासाठी त्यांना सुद्धा अनेक वर्ष प्रयत्न करावे लागले। सुरुवातीला छोटं मशीन घेतलं, ते चालवलं, त्याच्यासाठी मी लागणारं कर्ज घेतलं, मग ते कर्ज फेडलं, परत मग मोठी मशीन घेतली, परत ते कर्ज फेडलं। तर अशा पद्धतीनं आता हा आपल्या जवळपासच्या सगळ्या 30-40 गावातील लोकांना या उद्योगाचा फायदा मिळतो। म्हणजे 30-40 गावचे लोक या ठिकाणी सेवा घेण्यासाठी येतात आणि त्यांना उत्कृष्ट प्रकारची सेवा या उद्योगापासून मिळते आणि त्याच्यापासून त्यांना जसं 2 पैसे मिळतात तसं सर्वांना सेवा मिळते। म्हणजे याचा फायदा दोघांना पण, ग्राहकाला सुद्धा फायदा आहे आणि जे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा फायदा आहे। तर अशा पद्धतीचा उद्योग आपल्याला पण करता आला पाहिजे। सकाळी आपल्याकडे शेतकरी आले होते, प्रतापराव काळे आणि गजाननराव आंबोरे, त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्या शेतात आपण नुसता माल उत्पन्न करायचा नाही, तर त्या मालावर प्रक्रिया सुद्धा करायची। आता इथं प्रक्रिया केली जाते, प्रक्रिया केलेला माल जास्त चांगल्या पद्धतीने विकला जातो।
बघा शेतकऱ्याची तूर, शेतकऱ्याच्या शेतात तयार झालेला माल 5,000 6,000ला तूर 1 क्विंटल जाते. पण त्याच्यापासून जर डाळ बनवली तर 1 क्विंटलपासून किती डाळ तयार होते? साधारणतः अंदाजे 70 किलो डाळ तयार होते. 70 किलो डाळ होते. म्हणजे 1 क्विंटल आपण तुरी जर विकल्या तर आपल्याला 5,000 6,000 भेटतात. आणि 70 किलो डाळ जर तयार करून विकली तर डाळीचा भाव काय? सध्या 120 आहे. 120 आहे. म्हणजे त्या 6,000च्या कितीतरी पट आपण तो नफा मिळवू शकतो. म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे की छोटं उत्पन्न घेण्यापेक्षा त्या उत्पन्नावर प्रक्रिया करून आपण जर त्या पद्धतीनं त्याचं मार्केटिंग केलं, तो माल विकला तर सगळा नफा आपल्याला मिळू शकतो. तर अशा पद्धतीनं आज आपण भेट दिलेली आहे. तर आणखी मॅडमना काही प्रश्न विचारायचे असतील छायाताईंना तर आता आपण विचारू शकतो.